हॅलो गायज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला वळूया आपल्या मेन व्हिडिओकडे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन मेंबरचं ऑनलाईन ॲक्टिवेशन कसं करायचं. तर काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला आपली वेबसाईट ओपन करून त्यामध्ये मेंबर आय डी, ज्या व्यक्तीचं ऑनलाईन ॲक्टिवेशन करायचं आहे त्याची मेंबर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला फ्लिप करायचा आहे आणि साइन इन करायचा आहे. ओके, म्हणजेच त्यांचा जो डॅशबोर्ड आहे तो सुरुवातीला तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही पाहू शकताय, ज्या व्यक्तीचं ऑनलाईन ॲक्टिवेशन करायचं आहे त्याचा मी डॅशबोर्ड इथं ओपन करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर त्यानंतर वरती तुम्हाला 3 लाईन पाहायला भेटतील गुगल लँग्वेजच्या साईटला. ओके, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोडक्टचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आता प्रोडक्ट इथं आपल्या कंपनीचे तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, ते तीन भागामध्ये डिवाइस केलेले आहेत. आता त्यामध्ये पहिल्यामध्ये जे त्या व्यक्तीला प्रोडक्ट हवं आहे ते प्रोडक्ट पहिल्यामध्ये आहे का नाही ते पाहायचं. जर पहिल्यामध्ये नसेल तर त्यानंतर दुसऱ्यामध्ये जायचं, दुसऱ्या विभागामध्ये. ओके, तर इथं तुम्ही पाहू शकताय त्या व्यक्तीला कोणतं प्रोडक्ट हवं आहे ते पहिल्या विभागामध्ये नाही आहे, तर मी दुसऱ्याला क्लिक करते आणि त्याच्यावरती पाहते. आता वरती स्क्रोल करून पाहायचं आहे त्या व्यक्तीला कोणतं प्रोडक्ट हवं आहे ते सुरुवातीला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं तुम्ही पाहू शकताय शेवटला जो लास्टचा कॉम्बो आहे, जे 1299चं प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट त्या व्यक्तीला हवं आहे. तर सुरुवातीला आपल्याला ते 1299चं प्रोडक्ट जे कोंबो प्रोडक्ट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर पुढील इंटरफेस हा अशा प्रकारे ओपन होईल. म्हणजेच त्या प्रोडक्टच्या सर्व डिटेल्स इथे तुम्हाला पाहायला भेटतील, त्याची टोटल अमाऊंट वगैरे पाहायला भेटेल. आता त्याला ॲड टू कार्डवरती क्लिक करायचं, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके, ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय वरती एक बॉक्स म्हणजेच ट्रे, आता तुम्हाला जिथं शॉपिंगला जातं अशा ट्रेचं जिथं चित्र दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढील इंटरफेस हा अशा प्रकारे पाहायला भेटेल. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव वगैरे इथं तुम्हाला ॲड्रेस फ्लिप करायचा आहे. आता जो काही ॲड्रेस तिथं आहे तो सोडून द्यायचा, म्हणजे जो आधीच केलेला असतो त्यामुळे तो तिथं आलेला असतो. जिथं नाही आहे, आता इथं पिनकोड नाही आहे तर आपण सुरुवातीला पिनकोड त्यांचा फ्लिप करून घेऊया. ओके, कधी पण ॲड्रेस मित्रांनो सर्च करत असताना किंवा ॲड्रेस तुम्ही टाईप करत असताना, फ्लिप करत असताना अगदी काळजी घ्यायची आहे, कारण त्या व्यक्तीचं प्रोडक्ट अगदी काळजीपूर्वक त्यांच्या ॲड्रेसवरती पोहोचणं खूप गरजेचं असतं. तर आता इथं तुम्ही पाहू शकता मी पिनकोड सर्च करते. परत एकदा आपण तोच पिनकोड आहे का एकदा पाहायचं. कधी पण गडबड करायची नाही, कारण खूप काळजीपूर्वक आपल्याला ऑनलाईन ॲक्टिवेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता स्टेट आहे महाराष्ट्र, त्यानंतर सिलेक्ट सिटी म्हटले. आता आपण ती व्यक्ती कोणत्या सिटीमध्ये राहते त्या व्यक्तीची सिटी तुम्हाला म्हणजे डेस्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर ती पुणेमध्ये राहते. ओके, तर आपण पुणे सिलेक्ट करून घेऊया. ओके, काळजीपूर्वकच तुम्हाला सर्व काही फ्लिप करायचं आहे, अगदी गडबड करायची नाही. वेळ काढून तुम्हाला ऑनलाईन ॲक्टिवेशनसाठी वेळ भरपूर द्यावा लागणार आहे, कारण वेळ गेला तर चालतो परंतु चुका करायची नाहीत. आता इथं तुम्ही पाहू शकताय इथं भरपूर डिटेलमध्ये ॲड्रेस तुम्ही इथं फ्लिप करू शकता, किंवा त्या व्यक्तीने पाठवलेला जो काही ॲड्रेस असतो तो ॲड्रेस तुम्ही कॉपी करूनसुद्धा इथं म्हणजे प्रेस करू शकता. ठीक आहे, म्हणजे त्यांचा काही जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थित इथं फ्लिप होऊन जाईल. तर वरती स्क्रोल केल्यानंतर जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्या सर्व डिटेल्स इथं तुम्हाला पाहायला भेटतील. ते 1299चं प्रोडक्ट आहे, ती टोटल अमाऊंटसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर आता पेमेंट आहे. आता या व्यक्तीचं आपल्याला ऑनलाईन ॲक्टिवेशन करायचं आहे, त्यामुळे आपल्याला ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस टू पेमेंट हे जे चौकोन अक्षरामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय पुढील इंटरफेस अशाप्रमाणे म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेल. वरती त्या व्यक्तीचं नाव, त्याचबरोबर प्रोडक्टची प्राईस वगैरे इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता तुम्ही ऑनलाईन पेमेंट कशाने करणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायचं आहे. आता समजा तुम्ही गुगल पे वापरत असाल किंवा फोनपे वापरत असाल किंवा पेटीएम वापरत असाल, तुम्हाला सुरुवातीला पेमेंट करत असताना त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला अगदी व्यवस्थित पाहायचं आहे आणि मगच पेमेंट करायचं आहे. ओके, तर आता मी गुगल पेने पेमेंट करणार आहे, त्यासाठी मी गुगल पे सिलेक्ट करणार आहे. ओके, तर गुगल पे सिलेक्ट केल्यानंतर
मग आपल्याला पासवर्ड वगैरे म्हणजे इथं तुम्ही पाहू शकताय युअर पेमेंट प्रोसेसिंग असं म्हटलेलं आहे आणि गुगल पेचं जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन झालेलं आहे. आता मी इथे पेमेंट करते म्हणजे पासवर्ड वगैरे फ्लिप करते आणि पेमेंट करते. तुम्हालासुद्धा पासवर्ड वगैरे फ्लिप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके, तर पेमेंट झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटणार आहे. ओके, आता इथं मी पेमेंट करून घेते पासवर्ड वगैरे फ्लिप करून. इथं पाहू शकताय तर ॲटोमॅटिकली म्हणजे मेसेज आलेला आहे म्हणजे किंवा आपली स्क्रीन ॲटोमॅटिकली चेंज झालेली आहे. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकताय आपल्याला मेसेज आलेला आहे युअर ऑर्डर हॅज बीन रिक्वेस्टेड सक्सेसफुली. ओके, तर हा मेसेज तुम्हाला कोणत्याही प्रकारे म्हणजे घालवायचा नाही किंवा पाठीमागे वगैरे जायचं नाही आहे. ओके, तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हे मध्येच कटसुद्धा करायचं नाही आहे. ओके, ठीक आहे, तर आता वरती तुम्हाला 3 लाईन पाहायला भेटतात. ओके, सरळ ज्या 3 लाईनी आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हा मेसेज आहे याच्यामुळे तुम्हाला बॅक जायचं नाही आहे, काळजी घ्या, कारण ऑनलाईन ॲक्टिवेशन करताना खूप काळजी घ्यावी लागते. बॅक जायचं नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. आता ज्या 3 लाईन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि त्या व्यक्तीचं ऑनलाईन ॲक्टिवेशन झालेलं आहे की नाही ते पाहायचं आहे. आता इथं डॅशबोर्डचं ऑप्शन येते 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर. ओके, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचा डॅशबोर्ड ओपन होतो. ओके, आता इथं तुम्ही पाहू शकताय त्या व्यक्तीचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आणि त्या व्यक्तीचं ॲक्टिव्ह झालेलं आहे असं इथं हिरव्या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. त्यांची जी PV आहे ती PVसुद्धा सिलेक्ट केलेली आहे. त्यांनी कुठून एंट्री घेतलेली आहे म्हणजे कोणत्या प्लॅनने एंट्री घेतलेलं आहे ते सुद्धा इथं तुम्हाला पाहायला भेटत आहे. तर ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता या व्यक्तीची ऑनलाईन ॲक्टिवेशन मी केलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन ॲक्टिवेशन न्यू मेंबरचं ऑनलाईन ॲक्टिवेशन करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. बाय बाय.